भीषण अपघातात वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल श्रावण राठोड यांचा जागीच मृत्यू. या अपघातात त्यांची पत्नी रंजना गंभीर जखमी. वाई पोलीस ठाण्यावर शोककळा. नमस्कार, मी संजीव महामुनी, सातारा जिल्हा प्रतिनिधी आणि आपण पाहताय युवा मराठी न्यूज. मिळालेल्या माहितीनुसार वाई पोलीस गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल श्रावण भाऊराव राठोड वय 33 हे त्यांची आई उंदरीबाई यांना एका महिन्यापूर्वी अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज शुक्रवार दिनांक 19 जून रोजी रात्री 3 वाजण्याच्या सुमारास त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांच्या संपलेल्या गोळ्या व औषधे आणण्यासाठी पत्नी रंजनासह सातारला जाऊन येतो असे सांगून त्यांचा भासा कृष्णा आडे वय वर्ष 21 याला सांगून निघाले. त्यानंतर पहाटे 4 वाजता वाई पाचवड मार्गावर इनामदार गॅरेजपासून पुढे श्री दत्त वॉशिंग सेंटरसमोर विराटनगर येथील एका झाडावर त्यांची 4 चाकी इनोव्हा गाडी क्रमांक MH02 AU 4154 ही जोरात जाऊन आदळली. अपघाताची भीषणता एवढी प्रचंड होती की गाडीच्या पुढील बाजूचा पूर्णपणे चक्काचूर झाला व श्रावण राठोड हे रस्त्यावर फेकले गेले. तेथील जमलेल्या लोकांनी त्यांची पत्नी रंजना हीच 108 नंबरच्या ॲम्ब्युलन्समधून पुढील उपचारासाठी सातारला पाठवले व जमलेल्या लोकांनी व पोलिसांनी श्रावण राठोड यांना ग्रामीण रुग्णालय वाई येथे उपचारासाठी दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले, अशी माहिती वाई पोलीस ठाण्यातून मिळाली. श्रावण राठोड यांच्या मृतदेहाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी सकाळी 10 वाजता त्यांचा मृतदेह वाई पोलीस ठाण्यामध्ये काही वेळ ठेवण्यात आला होता. त्यावेळी वाई पोलीस ठाण्यातील सर्व सहकाऱ्यांना व वाईकरांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुली, बहीण व भाचे असा परिवार असल्याचे समजते.